चांदूर रेल्वे नगरपरिषद निवडणूक दिनांक 2 डिसेंबर रोजी होती। या दिवशी भाजपाच्या उमेदवार स्वाती शैलेंद्र मेटे यांच्याकडील मतदान व्हावे त्यासाठी यांचे पती शैलेंद्र मेटे व त्यांची 2 मुलं आणि सहकारी यांनी पंचायत समिती कार्यालयातून पैशाचं वाटप केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केला। या संदर्भात सर्व फोटोग्राफ व रीतसर तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे विश्वकर्मा यांच्याकडून करण्यात आली होती। या संदर्भात 2 डिसेंबर रोजी घडलेल्या प्रकाराचा गंभीर गुन्हा दाखल झाला असूनही या संबंधातील दोषींवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही। खरे म्हणजे निवडणूक पारदर्शक व निष्पक्ष व्हाव्यात त्यासाठी राज्य निवडणूक आयोग आग्रही असताना अशा प्रकारच्या कृत्याची सर्व फोटोग्राफी व तक्रार देऊनही पुरोगामी महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणा निर्णय घेत नाही ही बाब अतिशय गंभीर दुर्दैवी आहे। या गंभीर कृत्यामुळे लोकशाही, प्रशासकीय यंत्रणा, निवडणूक यंत्रणा यांवरील विश्वास कमी होण्यास भयंकर आधार मिळतो व त्यामधून देशातील कायदा सुव्यवस्था भंग होऊन देशात राज्यात अशांतता निर्माण होऊ शकते, असे मत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले। याद्वारे त्यांनी माध्यमांसमोर विनंती केली आहे की या प्रकरणी तातडीने दोषींवर गुन्हा दाखल करावा व न्याय द्यावा। याविषयी आम्ही कलेक्टर व अधीक्षकांची भेट घेतली असून अजूनपर्यंत काही कारवाई झाली नाही। युवा प्रदेश अध्यक्ष यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले। प्रशासनाच्या या कृत्यामुळे यामुळे लोकशाहीला काळिमा फासण्याचं काम इथली सरकार करत आहे। या संदर्भात वरील प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन शासन व प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निलेश विश्वकर्मा यांनी दिला। काळिमा फासण्याचं काम चांदूर रेल्वे येथे घडलेलं आहे आणि ते स्पष्ट पुराव्यासहित जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही दिलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई अशी अपेक्षा आमच्या सर्व महाराष्ट्र तरुणांची होती, सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांची होती, पण ते तसं घडलं नाही। उलट आता 8 दिवसानंतर ते चौकशी झाली नाही अशा पद्धतीचं त्यांचं उत्तर आहे की आज आम्ही ते कंप्लेंट केल्यामुळे आमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। म्हणून ही आमची आज रीतसर मागणी आहे। ही लढाई आम्ही न्यायिक पातळीवर, देशाच्या पातळीवर खरं तर दुःख याचं आहे का तरुण अधिकारी ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे त्यांनी असं वागावं हे दुःख आहे। हा काही रेट्याचा कॉन्ट्रॅक्टर किंवा एखाद्या याचं मोठं धंद्याचं काम नाही। लोकशाही पारदर्शकता यावी जेणेकरून अनेक समाजातील तरुण राजकारणात आले पाहिजे ही अपेक्षा राज्यकर्त्याची आहे। त्या राज्यकर्त्यात नवीन तरुण येतात राज्यकारणी करण्यासाठी, पण प्रशासन जर त्यांना तिथं थांबवत असेल ते चूक प्रशासनाची आहे। म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना मी अजून त्यांना सांगतो की तुमची वेळ तुमच्याकडे आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आपण या जिल्ह्याचे अधिकारी आहेत, एका पक्षाचे पदाधिकारी नाही, म्हणून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसारखं वागू नका, जिल्हाधिकारी सारखं वागा जेणेकरून सर्वांना न्याय समान अधिकार दिला गेला पाहिजे, ह्याच आमच्या अपेक्षा आहे।